नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या प्रकरणातील भाग 2 ला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की भारतामध्ये वसाहतवाद्यांनी कशा प्रकारे धुमाकूळ घातला होता आणि भारतीयांवर कशा प्रकारे त्यांनी अन्याय केलेला होता आणि या अन्यायाला विरोध करण्यासाठी भारतीयांनी जो काही उठाव केला, जो काही संघर्ष केला होता, या संघर्षाची माहिती आपण भाग 1 मध्ये बघितली. त्याच्यामध्ये आपण बघितलं की नेमकं 1857 पूर्वी जे लढे झाले, ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे उठाव बघितले, त्या उठावामध्ये मग भिल्लांचा उठाव असेल, त्यानंतर मग रामोशींचा उठाव असेल, नाईकांचा उठाव असेल किंवा गडकऱ्यांचा उठाव असेल, या उठावाच्या माध्यमातून आपण बघितलं की वसाहतवादाविरुद्ध भारतीयांनी कशा प्रकारे या इंग्रजांना भारताबाहेर हुसकावून देण्याचं कार्य केलेलं होतं. आणि यामध्ये आपण बघितलं की हे जे काही उठाव होते, या उठावांमध्ये भारतीयांना कशा प्रकारे अपयश आलेलं होतं. हे जे काही उठाव होते, हे उठाव इंग्रजांनी कशा प्रकारे मोडून टाकले होते, याची माहिती आपण भाग 1 मध्ये बघितली. आज आपण भाग 2 मध्ये 1857चा स्वातंत्र्य लढा या मुद्द्याला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही 1857चा स्वातंत्र्य लढा होता, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा हा स्वातंत्र्य लढा सुरू करण्यासाठी अनेक कारणे होती. त्या कारणांचा आपण अभ्यास करूया. त्याच्यामध्ये पहिलं जे काही कारण होतं ते म्हणजे ब्रिटिश सैन्यातील असंतोष. बघा, 1857चा जो काही स्वातंत्र्य लढा झाला, हा लढा सुरू होण्यासाठी जे काही पहिलं कारण होतं ते म्हणजे ब्रिटिश सैन्यातील असंतोष. आता बघा, याच्यामध्ये नेमकं हे कारण कशा प्रकारे कारणीभूत ठरलं, तर ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक, हे जे काही पहिलं कारण होतं की आपले जे काही भारतीय सैनिक होते, या सैनिकांना ब्रिटिश फौजेतील जे काही सैन्य होतं, हे सैन्य अपमानास्पद वागणूक देत होतं. आणि त्यामुळे हा जो काही 1857चा लढा होता, या लढावाला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये अजून दुसरं कारण होतं की अनेक प्रकारची बंधने या भारतीय सैन्यांवर लादली गेलेली होती. त्यामुळे सुद्धा हा उठावाला हे कारण कारणीभूत ठरलं. त्याचप्रमाणे भत्त्यामध्ये कपात केली, म्हणजे जे सैन्यांना वेतन दिलं जात होतं भारतीय सैन्यांना, त्या वेतनामध्ये जे काही विशिष्ट असे भत्ते होते, या भत्त्यांमध्ये या इंग्रजांनी कपात करायला सुरुवात केली होती आणि म्हणून ही एक कारण त्यावेळेस कारणीभूत ठरलं. त्यानंतर भारतीय सैन्यांना समुद्र पर्यटनाची सक्ती केलेली होती. त्याचबरोबर बदल्यातील पक्षपात करत होते. बदल्यांमध्ये ते जाणून बुजून आपल्या भारतीय सैन्यांना एक विशिष्ट अशा प्रकारची वागणूक देत होते आणि त्यामुळे हे कारणसुद्धा कारणीभूत ठरलं. त्याचबरोबर वरिष्ठ पदांवर बढती न मिळणे, म्हणजे जी काही पदोन्नती असते वरिष्ठ पदाची, या पदांमध्ये भारतीय सैन्यांना बढती दिली जात नव्हती. आणि त्यामुळे काय झालं की हा जो काही ब्रिटिश सैन्यातील असंतोष भारतीय सैन्यांमध्ये निर्माण झाला आणि त्यामुळे हे जे काही कारण होतं, हे कारण या 1857च्या उठावाला कारणीभूत ठरलं. त्यानंतर दुसरं कारण म्हणता येईल आपल्याला संस्थानिकांमध्ये असंतोष. आता याच्यामध्ये बघा, त्यांनी कशा प्रकारे भारतीय सैन्याला त्यांनी वागणूक दिली, तर गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने दत्तक वारसा हक्क नामंजूर केला होता. आणि त्यामुळे सुद्धा हे एक जे काही कारण होतं, या कारणामुळे हा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात झाली होती. त्याचबरोबर सातारा, जैतपूर
संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी ही जी काही संस्थाने होती ही संस्थाने खालसा केलेली होती. त्याचबरोबर संस्थानिकातील सैनिक बेकार झाले, वतने नष्ट झाली आणि त्यामुळे साहजिकच काय झालं की भारतीय सैन्यांमध्ये या संस्थानिकांमध्ये एक प्रकारे असंतोष निर्माण झाला आणि म्हणून हे जे काही कारण होतं हे कारणसुद्धा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला कारणीभूत झालं. त्यानंतर तिसरं कारण म्हणता येईल आपल्याला आर्थिक. आता आर्थिक कारण कशा प्रकारे झालं तर बघा, कायम धारा, रयतवारी, महालवारी अशा महसूल गोळा करण्याच्या विविध पद्धतींमुळे रयतेत असंतोष निर्माण झाला. म्हणजे इंग्रज भारतीयांची कशा प्रकारे आर्थिक पिळवणूक करत होते, त्यांचा आर्थिक छळ करत होतं. तर त्याचं पहिलं कारण होतं म्हणजे जो काही महसूल यायचा, जो काही इंग्रज भारतीयांकडून जो काही महसूल गोळा करायचे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भारतीयांवर अन्याय केलेला होता. तर त्याच्यामध्ये मग कायमधारा असेल, रयतवारी, महालवारी अशा या ज्या काही महसूल गोळा करण्याच्या विविध पद्धतीमुळे जी काही रयत होती, जी काही जनता होती, या जनतेमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता. त्यानंतर वस्तू स्वरूपातील महसूल आता रोख पद्धतीने द्यावे लागत होते. सुरुवातीला जो काही महसूल देत होते ती एक प्रकारे वस्तूच्या स्वरूपाने सुद्धा हा महसूल दिला जात होता. मात्र नंतर या इंग्रजांनी काय केलं की भारतीयांमध्ये जे काही महसूल गोळा करण्याची पद्धत होती त्याच्यामध्ये मग वस्तू स्वरूपातील महसूल होता, हा महसूल त्यांनी रद्द केला आणि रोख पद्धतीने तुम्हाला महसूल द्यावा लागेल अशा प्रकारची सक्ती त्यांनी केली. त्यानंतर तिसरं कारण होतं दुष्काळ, आपत्ती अशा प्रसंगीही महसूल माफ तर नाहीच पण वेळेवर भरावा लागत होता. आता आपल्याला कल्पना असेल की त्या काळी मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडत होते आणि त्या दुष्काळामुळे शेतीमधलं जे काही उत्पन्न होतं हे उत्पन्न पाहिजे तसं निघत नव्हतं. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत होतं आणि हे जे काही त्यांचं महसूल होतं, कर होतं, हे कर भरण्यास असमर्थ असायचे. मात्र इंग्रजांनी काय केलं की दुष्काळ असेल किंवा आपत्ती असेल अशा प्रसंगीसुद्धा भारतीयांकडून त्यांनी कर घेणं बंधनकारक केलं. तुम्हाला कुठल्याही प्रकारची या करातून सवलत दिली जाणार नाही अशा प्रकारची त्यांची सक्ती होती. तुम्हाला कर द्यावाच लागेल, मग तो दुष्काळ असेल किंवा आपत्ती असेल. तर हे जे काही कारण होते या कारणांमुळे सुद्धा एक प्रकारे इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला. त्यानंतर सारा भरण्यासाठी शेतकरी सावरकर व सरकाराच्या कचाट्यात सापडला होता. त्याचबरोबर जमीन विक्रिय वस्तू बनलेली होती. नीळ मळेवाले सक्तीने नीळ पिकवायला लावून कमी रक्कम देत होते. म्हणजे इंग्रजांना ज्या वस्तून जास्त उत्पन्न मिळेल, ज्या पिकातून त्यांना जास्त उत्पन्न मिळेल किंवा जास्त महसूल मिळेल या उद्देशाने ते काय करत होते की भारतीय लोकांना जबरदस्तीने नीळचं उत्पादन त्यांना घ्यावं लागत होतं. त्यांना सक्ती केली जात असायची की तुम्ही नीळचं पीक घेतलं गेलं पाहिजे. म्हणून हा जो काही असंतोष होता हा असंतोष दिवसेंदिवस भारतीयांमध्ये वाढत होता. इंग्रजांनी जी काही भारतीयांना वागणूक दिली होती ही वागणूक अत्यंत त्याला आपण म्हणूया की एकदम घाणेरडी अशी वागणूक त्यांनी दिलेली होती आणि त्यामुळे हा जो काही भेदभाव होता हा भेदभाव भारतीयांना स्पष्ट दिसत होता आणि त्यामुळे काय झालं की भारतीयांमध्ये या इंग्रजांबद्दल प्रचंड असा असंतोष निर्माण झाला, प्रचंड चीड आली की हे आपल्यावर कशा प्रकारे अन्याय करतायत. त्याचबरोबर भारतीयांची जी काही छळ होती ही छळ मोठ्या प्रमाणात होत होती आणि ब्रिटिशांबद्दल हा एक भारतीयांमध्ये निर्माण झालेला असंतोष होता. त्याचबरोबर चौथं कारण होतं ते म्हणजे धार्मिक. आता धार्मिक कारण कसं कारणीभूत ठरलं तर सतीबंदीसारख्या कायद्याने समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. ब्रिटिशांनी जे काही आपल्या भारतीयांमध्ये
सतीबंदीसारखा जो काही कायदा होता हा कायदा बंद केला होता आणि त्यामुळे भारतीयांचं एक प्रकारे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामुळे सुद्धा हा जो काही 1857चा स्वातंत्र्य लढा होता या स्वातंत्र्य लढ्याला हे एक कारणीभूत ठरलं होतं. त्याचबरोबर समुद्र पर्यटनाला सक्ती केली गेलेली होती. कंपनी सरकार धर्मबुडवपणा करीत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली. म्हणजे एक प्रकारे भारतीयांना कळलं की इंग्रज लोक आपल्या धर्माविरुद्ध आणि आपल्या धर्माच्या ज्या काही गोष्टी असतील ह्या गोष्टी कशा प्रकारे ते बंद पाडतात. आपली जी काही धार्मिक श्रद्धा होती या धार्मिक श्रद्धेवर कुठंतरी ते बोट ठेवत होते. यामुळे भारतीयांमध्ये आणि भारतीय जनतेमध्ये एक प्रकारे इंग्रजांविरुद्ध हा जो काही असंतोष होता हा असंतोष मोठ्या प्रमाणावर वाढला होता. आणि अशी ही जी काही कारणं होती एकूण 4 कारणं आपण बघितली की पहिलं कारण होतं त्याच्यामध्ये ब्रिटिश सैन्यातील असंतोष. दुसरं कारण आपण बघितलं संस्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. तिसरं होतं आर्थिक कारण आणि चौथं धार्मिक कारण. या कारणांमुळे 1857चा हा स्वातंत्र्य लढा एक प्रकारे कारणीभूत ठरला. ही जी काही कारणं होती ही कारणीभूत ठरली. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे कारतूस प्रकरण. आता नेमकं हे कारतूस प्रकरण काय होतं आणि या कारतूस प्रकरणामुळे तर आपण आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया. 1857च्या उठावाला अजून एक कारणीभूत ठरलं होतं. त्याच्यामध्ये हे जे काही कारतूस प्रकरण होतं या कारतूस प्रकरणामुळे सुद्धा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याला एक प्रकारे सुरुवात झाली होती. तर नेमकं हे कारतूस प्रकरण काय होतं बघूया आपण की 1856 साली कंपनी सरकारने सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका व कारतुसे दिले. बघा 1856 साली ही जी काही कंपनी होती या कंपनी सरकारने सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका व कारतुसे दिली. हे जरी खरं असलं तरी मात्र पुढे बघा त्यांनी काय केलं, या कारतुसांची आवरणे दातांनी तोडावी लागत असत. नीट लक्ष द्या की कशा प्रकारे इंग्रजांनी आपल्या भारतीयांवर एक प्रकारे अन्याय केलेला होता. ही जी काही कारतूस होती ही कारतुसाची आवरणे कशाने तोडावी लागत होती तर दाताने तोडावी लागत होती. इथपर्यंतही ठीक आहे. मात्र पुढे त्यांनी काय केलं होतं, ही जी काही कारतूस होती ही कारतूस गाय व डुक्कर यांची चरबी लावलेली आहे अशी बातमी सैनिकात पसरली. बघा कशा प्रकारे त्यांनी भारतीयांना एक प्रकारे भारतीयांचा छळ केलेला होता. म्हणजे जी काही कारतूस होतं ही कारतुसाचं जे काही आवरण होतं या आवरणाला गाय आणि डुक्करची चरबी लावलेली आहे अशी बातमी सैनिकांमध्ये पसरली. आणि त्यामुळे साहजिकच भारतीय सैन्यांमध्ये एक प्रकारे आपली जी काही श्रद्धा होती गायबद्दल ही गायबद्दलची श्रद्धा जागृत झाली आणि कुठंतरी या ब्रिटिशांविरुद्ध चीड निर्माण झाली की आपण ज्या गायला देवता मानतो या गायीच्या चरबी लावून ही जी काही कारतुसाची आवरण होती हे आवरण तयार केलं गेलेलं होतं. आणि म्हणून हा जो काही हे प्रकरण होतं हे प्रकरण भारतीयांना एक प्रकारे अस्वस्थ करत होतं. आणि म्हणून ही जे काही इंग्रज होते हे इंग्रजांनी एक प्रकारे भारतीयांना धर्म संकटात टाकणाऱ्या अशा कारतुसांचा वापर करायला सैनिकांनी नकार दिला होता. का नकार दिला त्यांनी, कारण ते जे काही कारतूस होतं या कारतुसाचं जे काही आवरण होतं या आवरणाला गायची आणि डुक्करची चरबी लावलेली होती. आणि ते कारतूस कशाच्या साहाय्याने तोडावं लागत होतं तर दाताच्या साहाय्याने तो तोडावं लागत होतं. त्यामुळे हे जे काही प्रकरण होतं हा जो काही अन्याय होता हा अन्याय भारतीय सैन्य पचवू शकले नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक इंग्रजांविरुद्ध त्यांनी लढा पुकारला. आणि हे सुद्धा कारतूस प्रकरण त्यावेळेस कारणीभूत ठरलं होतं.
त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उठावाला सुरुवात. आता हा जो काही उठाव होता या उठावाला सुरुवात झाली, कारण प्रचंड हा अन्याय भारतीय सैन्यांवर होत होता, भारतीय लोकांवर होत होता. म्हणून भारतीयांनी आता काय केलं की एक प्रकारे आता आपण काय केलं गेलं पाहिजे तर उठाव केला गेला पाहिजे. या इंग्रजांविरुद्ध आपली जी काही शक्ती ही शक्ती आपण त्यांना दाखवली गेली पाहिजे. आपल्याच देशाहून आपल्यावरती हे राज्य करतायत आणि राज्य करताच बरोबर आपल्यावर ते आपला छळही करतायत. म्हणून आपण या इंग्रजांविरुद्ध काय केलं पाहिजे तर उठाव केला पाहिजे अशी भावना निर्माण झाली. आणि म्हणून एक प्रकारे हा जो काही 1857चा उठाव होता या उठावाला सुरुवात झाली होती. कशामुळे बघा, ही जी काही कारणं आपण बघितली, कार्तिक प्रकरण आपण बघितलं आणि उठावाला एक प्रकारे सुरुवात झाली. परापूरनंतर लखनौ आणि मेरठ छावणीतील सैनिकांनी सुरुवातीला हा उठाव केला. इंग्रजांना ठार करणे, त्यांची घरं जाळणे असे प्रकार करीत हे सैनिक दिल्लीच्या दिशेने निघाले. आणि म्हणून प्रचंड असा हा जो काही असंतोष होता, इंग्रजांविरुद्ध जी काही चीड होती ही चीड सगळ्या भारतीयांमध्ये निर्माण झाली, या सैन्यांमध्ये निर्माण झाली. आणि म्हणून त्यांनी एकच ठरवलं की या इंग्रजांना ठार केलं गेलं पाहिजे, यांची घरं जाळली गेली पाहिजे, असे हे प्रकार त्यांनी सुरू केले. आणि हे जे काही सैनिक होतं हे सैनिक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. आणि पुढे नेमकं हे उठावाचं नेतृत्व कोणी केलं, हा उठाव कशा प्रकारे याने उठावाने एक प्रकारे आग घेतली आणि हा उठाव कशा प्रकारे विस्तृत झाला याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेऊया. तोपर्यंत नमस्कार.